पहाटेचा ऐतिहासिक शपथविधी आपण सर्वांनीच पाहिला। या शपथविधीनं भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एक मोठा सस्पेन्स निर्माण केला। 2019 सालची ती निवडणूक भाजप आणि शिवसेनेनं युती म्हणून निवडणूक लढवली खरी, मात्र मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून असा काही वाद पेटला की सत्तेचं गणितच बिघडलं। राज्यात पेच निर्माण झाला आणि अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली। पण खरी खळबळ उडाली ती 23 नोव्हेंबर 2019 रोजी। कुणालाही काही कळण्याच्या आत रात्रीतून चक्र फिरली आणि पहाटेच्या सुमाराला राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली। संपूर्ण महाराष्ट्र झोपेत असताना एक असा फोटो समोर आला ज्यानं सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली। राजभवनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। या शपथविधीनंतर अजित पवारांसोबत त्यांचे समर्थक आमदारही नॉट रिचेबल झाले। संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप आलेलाच होता, मात्र शरद पवारांनी त्याच क्षणापासून आपली राजकीय गणितं मांडायला सुरुवात केली आणि अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना पुन्हा आपल्या तंबूत परत आणलं। या संपूर्ण नाट्यामध्ये अजित पवार मात्र अनेक तास कुणालाही सापडत नव्हते। मात्र नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं। फडणवीस पवार यांचा हा सत्ता प्रयोग अवघ्या 80 तासांमध्ये फेल झाला। अजित पवारांनी आपला मार्ग बदलला आणि ते पुन्हा माघारी परतले। या राजकीय नाट्यानंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीचं नवं समीकरण आलं। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं। बरं, विशेष म्हणजे या नव्या सरकारमध्ये देखील अजित पवारांकडेच पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची धुरा, सोबतच वित्त आणि नियोजन मंत्रालयाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली। राजकारणाच्या या अनपेक्षित वळणानं सिद्ध केलं की अजित पवार हे सत्तेच्या केंद्रस्थानी राहणारे एक अजब रसायन आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।